आमचं मंदिर बघा रवनाथाचा. मस्त पाऊस लागलो. सुरुवात झाली ॲक्च्युली पावसाक. बघा निसर्ग कसा बघा. हो 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 इकडे उकळ घालून झालेली असा. आमची पण घालूची बाकी आहे. बघा पाणी योग सुरुवात झाली या नदी आमच्या. सोपी तिकडे खोरी लावता माशांका. अरे आई बघा हे लाजाळू. सोपीत एक खोरी लावता. हे बघा नदीत पाणी आमच्या येईल आता. हेसून मासे चढतले. हे बघा मासे चढतले. मासे चढतात. तिकडे सोपी खोरी लावता. हे बघा नदीक पाणी सुरुवात झाली आता अशी येऊ. पावसाचा असं सुरू झाला ना म्हणून आता यात पाणी कंटिन्यू राहतं आता. स्वप्नीलने इकडे कांटाळी टाकल्या ना. बघा ही बघा कांडाळी स्वप्नीलने टाकल्या ना. आता सरळ करून गेलो गुतावली आहे. इकडे मासे पण बघा गावले स्वप्नीलला. हे बघा कवळे आणि टोळ. कांडाळी टाकून ठेव. तिकडे पण कांडाळी टाकलं आम्ही. स्वप्नीलने टाकल्या ना. इकडे खोरी लावल्या ना स्वप्नीलने. हे बघा इकडे आमची उकळणी चालू आहे. हे बघा जमिनीत आम्ही उकळणी घालतो. बघा निसर्ग एकदम आमच्या कोकणात मान्सूनमधलं निसर्ग बघा एकदम हिरवगार. इकडे पप्पा उकळ घालतात. आता बरीच अशी उकळ घालून झालेली आहे. सगळ्यांनी जवळजवळ सगळ्यांची झालेली आहे. आमची चढवलेली बाकी. तर या आमची पण संपत्ती आहे. 4-5 कोपरे असतात अजून. थांबवा आता मी उकळ घालतलं. ट्रॅक्टर मी चालवतलं. तर चला 2 कोपऱ्यांका मी घालून झालं आहे. आता मध्ये आम्ही घालतो मी आणि पप्पा. जय शिवराय. मी सचिन गाडीवकर देवचार कोकणातलो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आणि आई आणि पप्पा जातो आम्ही परड्यात. तर थंय आम्ही अळी लावलेलो. तर ते रुजलेत काय बघूच. आणि दुसरी ठिकाणी एक अळी लावलेले होते. ते भरपूर मोठे झालेले. ते पहिल्या काहीतरी पावसात आम्ही लावलेलो. तर म्हणजे वेळ झाली आता थोडक्यात म्हणजे आता ते वाडाक लागले, वाडाक पडले. तर आता ते शिफ्ट करूच आमका खाली जाऊन. कारण एका जाग्यावर जास्त म्हणजे गर्दी करून उपयोग नाही किंवा ते मरतले. तर त्यांना स्पेस देऊ होयो. त्यासाठी आम्ही ते काही अळी ते काढून दुसरीकडे शिफ्ट करतलो. तर त्याची प्रोसेस आता तुमका बघूक गावतली. तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. आणि वेगवेगळ्या गोष्टी तुमका मी ह्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करतले. थंय कशी कोकणात आमच्या शेती केली जाता. एक भात शेतीबरोबर ॲडिशनल कसे वेलवर्गीय गोष्टी त्याची कसे प्लांटेशन केले जातात ते पण तुमका बघूक गावतले. तर बघूया आता खाली जाऊन. आपण त्या दिवशी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण ते ज्या बिया लावलो त्या रुजून इलेत की नाही हे आपण चेक करूया. आपण गेलो होत नाही त्यानंतर खाली बघू. तर आता जरा एक अपडेट घेऊया. तिथे जाऊन बाकीच्या गोष्टी कशी ग्रोथ झाली आहे त्याची काही गोष्टी बरोबर म्हणजे जमिनीतून बाहेर येतात की नाही वगैरे ह्याची अपडेट आपण तिथे जाऊन घेऊया. तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आज आमच्या गावठी कोंबड्यांचा आम्ही गावठी कोंबडा आणलेलो दिगवळ्या गावातून. तर त्यांना एक अंडा घातला ना. तर ता तुमका मी दाखवतो आहे. तर आमचं प्लॅन हा की त्याका जर खुडूक धरल्यानंतर रवणीवर बसवतो. तर चला आता आपल्या काय दाखवतली या गावठी कोंबड्याचा अंडा. ही बघा अंडी. हे बघा हा अंडा असा गावठी कोंबड्याचा. तर पहिल्यांदाच म्हणजे आमच्याकडे येऊन घातलं. तलंग होती ती. तर पहिल्यांदाच घातल्या ना. तर आता आम्ही ह्या ठेवतो रवणीवर वगैरे जमल्यास म्हणजे खुडूक धरल्यानंतर.
पाऊस बघा, मस्त एकदम पाऊस सुरू झाला हा कोकणात. जोर नाही आहे पण ठीक आहे, असो ह्या पद्धतीनं सुरू होता पाऊस जो कंटिन्यू. मग त्याची तीव्रता ही वाढत जाता, मग नंतर जास्त म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किंवा काय म्हणतो त्या का त्याची क्षमता किंवा प्रमाण ह्या जास्त म्हणजे जास्त प्रमाणात लागतात. हे बघा अशा प्रकारे हो पाऊस पडलो, जरा बरा वाटला शेतकऱ्यांका, कारण त्यांची जी भातं होती, भात पेरलेल्यानी ती ऑलमोस्ट मरत चाललेली. काही ठिकाणी शिपत पण होते पाणी लावून, तर आता करूची गरज नाही त्यांना. तर आता हे बघा मस्त. आता हे आमचा चिकूचा झाड, तुम्ही चिकू बघू शकता मध्ये मध्ये काही बघा. हे लिंबोणीचा झाड असा, तर लिंबू पण धरली आहेत, चिकू पण असत. आईंना चूर्णाचे आणि कढीपत्त्याचे रोपटे आणले ना, ते तुमका सांगूक मी विसरले. तर ते पण लावचे असतात आपल्याक, विचार करून लावतात. कारण काय आमच्या घराजवळच्या परड्यात नाही लावतात, खाली लावतात. घराजवळच्या परड्यात आम्ही एकच कढीपत्त्याचं झाड लावतो, 1 किंवा 2. कारण काय ते जास्त झाडं आमका लावची नाहीत, कारण गचडी झाली ऑलरेडी ते. पण कढीपत्ता आपल्याक इन्स्टंट भेटागो पिक्चरमध्ये, म्हणून आपल्याक ते लावचा घराकडेच एक किंवा 2, आणि बाकी खाली लावतात आपल्याक, म्हणजे खालचा एक परडा थंय लावचा. आणि चूर्णाचे पण डाम असतात, म्हणजे रोपटे असतात, ते सुद्धा लावतात. मोठे झालेलेच असतात, तर ते सुद्धा लावतात. तर ते सगळं आपण खाली जाऊन आता बघूया थोड्या वेळात. पप्पा येऊन दे, पप्पा ग्रामपंचायतीत दिले, ते येल्यानंतर आपण त्या प्रोसेसला आपण सुरुवात करूया. बघा हे असत कढीपत्त्याचे आणि चूर्णाचे डाम. आणि कसली वेल आई? मिरी पण आहे ना? हां, मिरवेल पण आई. मी ते एका खाली लावतो मिरवेल, काय जगतली मिरवेल जगता, काय प्रॉब्लेम नाही. एका मोठा झाड बघू बघा. ही बघा अळी, ही अळी असत जी आईन पप्पाने लावलेली आणि. तर आता हे जास्त घन झालेली आहे ती, तरी आता काढता आई. जेवढी पाहिजे तेवढीच अळी आम्ही ठेवतो आहे. जास्त घन पण ते नंतर प्रॉब्लेम क्रिएट करतले, कारण काय मरू शकतात जास्त घन असल्यावर. आई काढता अळी बघा. आई तर कोंबडा धापलेला काय बारक्या. इकडे ठेवल्या नाईन काढून. अजून किती काढतो आई? कोयतो घेतला आई? कोयतो घेऊ गो. किती ठेवतो? किती रवांदे बस झाली? ते शिरड्यावरती राहू दे. ही बघा आपली भाजी इकडे, आणि ही अळी, ती भोपळ्याची वेलीचे बघा तिकडे. ही बघा भाजी. आज आम्ही उकळ घातलो, नशीब उकळ घातलो आज, तर चिखल झालो असतो. बघा आई इकडे चुरून लावता. आई इकडे पत्ता थंय लावचो होतो तकडे आत. ठेवूया ना, ठेवूया. असंच डबं काढूया, असे असे लागेल वांड्या. तो पण चुरून आहे ना. हो मग तुम्ही मुद्दाम खणू नको नंतर. आई इकडे आता चुरून लावतली, चुरणाचे रोपटे जे आणल्यानं ते लावतली आहे. तर बघूया आता एकाच जागी आपण सगळे लावणार आहोत. एकाच जागी मीन्स असे थोड्या अंतराने, 1-2 फुटाच्या अंतराने. हे बघा ही जागा मस्त आहे चुरणासाठी. पूर्ण भुसभुशीत जमीन, आणि ॲक्च्युली माती इथे डंप केलेली होती. तर त्याचा फायदा एक होतो आपल्या, चुरून अलगत काढू शकतो आपण जेव्हा 3 वर्षानंतर वगैरे. थांबा पाणी साचला तर
पप्पा इकडे म्हणजे पाणी जास्त साचू द्यायचं नाही, कारण काय अळी वगैरे काय असतील ना अशी तर ती कुसू शकतात, पाणीचा निचरा होऊ, त्यामुळे पप्पा इकडे ह्या करतात, पाणी एकदम म्हणजे बाहेर काढतात. दोन तीन डबरे काढा हे लावून टाकूया एका मांड्याने. तेच मांड्यानेच लावू. इकडे खड्डो मारल्याने पप्पानी आणि रक्का टाकला ना आईन. मेन म्हणजे रक्क्याचं सगळं गेम हा. रक्केवर चांगला ह्या होता चुरून येता. तकडे पप्पा बोललेत की तिकडे मी पण वेल लावल्याचो चिन्याचो, तो आता आमका कळालो. म्हणजे हे सगळे वेल लावतो, माझा एक त्यांना सांगणार हे सगळे वेल लावतास तर ते लक्षात तरी ठेवा, नाही तर लक्षात. हे बघा अशा पद्धतीने लावचं असता चुरून. हे चिबूड आणि तवशाचे वेल आहे. हे बघा आता अजून मोठे उचत आहे. ह्यांका बाबा इकडेच चिबडाक ठेवूया, सोडूया. कळालं बाप्पा, या चिबड्यांका इकडेच पाठवूया याच्यात झाडीत. हे बघा थोडा खाली लावू करतो ॲक्च्युली, एवढं वर लावता नाही होतं. जा तिकडे त्या साईडला. चूर्णाचे आम्ही ह्या लावून झालो रोपा. आता आमका लावच्यात ते कढीपत्त्याचा आमका लावचा. हे मिरचीचे आहेत रोपात, बघूया आता. हे बघा. आणि इकडे हळद आम्ही बाकी कुठे नाही केलो, हळद लावलो. हे बघा ही ऑलरेडी गेल्या वर्षीची हळद काढूक नव्हती, विसरान गेलो आम्ही. आता ही सेलम जात वगैरे मिक्स आहे, गावठीपणा सेलमपणा. कढीपत्त्याचं झाड हे बघा. आता हे तवशाचे वेली आहेत, तर त्याका सुद्धा जागा आहेच डिसाईड केलो आम्ही. ते बघा ते काढा मग जाऊन गेली तर वर जायचं नाही. हे बघा हे आम्ही कढीपत्ता लावलो, कढीपत्त्याचं झाड आहे. असले तर चल थंय घेऊन थापती माती चांगली. चला आता खाली जाऊया, उरला सुरला घेऊन खाली लावूया. काय असत तर आता एक सरप्राईज आहे पप्पांका. एक सरप्राईज पप्पांका दिलेला, बघूया काय सरप्राईज आता बघतील. आता हे कसा वाटला तुमका सरप्राईज आहे? हा काय चला बना नको, काहीतरी करूया. आता ह्या लावचं जा माटवा. हय आम्ही आता ते ह्याचे वेली लावतलो, तवशाचे वेली. हय हे बघा हय आई आता तवशिनीचे वेल लावता. चिबड्याची आई हय लावून द्या, सगळे खाली सोड खाली.
असा शिराड लावचा लागता. मग शिराड लावल्यावर वेल वर जातलो. वेलीक जरा सपोर्ट देऊचं लागता. असं हे बघ पप्पा बरोबर करतात. आता आई एक कडीपत्त्याचं झाड लावता. म्हणजे बाकीचे लावलो आम्ही, तर काही आहेत ती लावता. जवळजवळ आम्ही सगळी अळी लावलो. तसाच म्हणजे तवशिनीचे वगैरे सगळे लावलो. कडीपत्त्याचे पण होते, आपले चुरून पण होते, जे काही रोपटे वगैरे होते ते लावून आम्ही टाकलो. आता बघूया, आता काही आहेत, काही गोष्टी, काही अळी आहेत, तर ते आपण म्हणजे आई नंतर लावतली आहे. जसे मोठे होतील तसे. म्हणजे चिबूड आणि तवशिनीचे वेल सेमच दिसतात, तर ते जरा ओळखता येईल थोड्या दिवसांनी काय ते तसे. मग त्या हिशोबाने ती त्याचं सेग्रिगेशन करतली आहे. म्हणजे त्यांना चिबडाच्या वेलींका थोडा पसरट जागा हवी. ते वेली असे उंच जागावर चढतात, पण ते त्याला चढाक नाही द्यायचा, कारण काय फळ त्याचा मोठा असतं, चिबूड मोठं असतं वजनानं वगैरे. तर ती वेल वगैरे तुटू शकता वगैरे फ्युचरमध्ये समजा चिबूड लागल्यावर वगैरे. तर तवशाचा एवढा काय हे नसता, गरज नसतं त्या का जमिनीवर वगैरे. ते वेल वर चढत जातात, जसं आपण त्याला काही सपोर्ट दिल्यावर ते वर चढत जातात. तर चला, हे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आईने इकडे भजी काढून घेतल्या ना. चुलीवर अंडी घ्या होतात, उकाडतात, उकडूक ठेवला नाही. बाहेर मस्तपैकी पाऊस हा, आणि इकडे गरम गरम भजी होता, एकदम भारी. हे बघा, आई भजी तयार करता. हा 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 हा. गरमागरम भजी खाऊ का?